नमस्कार शेतकरी मित्रांनो, Z9 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, 05234चा वापरायची वेळ, कांद्याला 05234 कधी वापरावे, किती प्रमाण ठेवावे, 05234चा कांद्याला कशा प्रकारे रिझल्ट येईल किंवा फुगवणीसाठी देण्याची योग्य वेळ कोणती आणि 05234 मध्ये नेमकं काय असतं, याच्या संदर्भातले जे पण तुमचे मनातले प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. Z9 मराठी यूट्यूब चॅनलला या ज्या व्हिडिओला आहे पूर्ण बघा, ज्याद्वारे तुमची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकेल. मित्रांनो, 05234चा मूळ असतो तो NPK. आता N म्हणजे काय? नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे क्लोराईड किंवा आपण त्याला पोटॅश देखील म्हणतो. मित्रांनो, आता 05234 मध्ये अनेक अशा ग्रेड आहे, 1261, 00 किंवा 05234, 06020 अशा अनेक आहे. पण याचा आपल्याला जर NPKचा फॉर्म्युला जर समजला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणत्या वेळेस कोणती ग्रेड आपण आपल्या पिकाला दिली पाहिजे. याच्या संदर्भात नायट्रोजन काय करतं मित्रांनो, 3 स्टेप आहे झाडांच्या. 3 स्टेप ती म्हणजे आपल्याला झाडाची चांगली ग्रोथ पाहिजे, झाडामध्ये चांगल्या पद्धतीचा ताकद, फुटवा, फुलांची संख्या पाहिजे आणि तिसरी स्टेप म्हणजे जे पण फळ काय असेल त्याची आपल्याला चांगल्या पद्धतीची फुगवण पाहिजे. आता या तिन्ही म्हणजे कार्य करतं ते म्हणजे NPK. NPK म्हणजे नायट्रोजन. आता नायट्रोजन झाडाची ग्रोथसाठी आपण वापर करतो. तसेच पोटॅश हे आपल्या झाडाला चांगल्या पद्धतीचा फुटवा, चांगल्या पद्धतीची फुलांच्या साईज म्हणायपेक्षा चांगल्या पद्धतीची फुले किंवा त्याच्यामध्ये एक चमक असेल किंवा ताकद, आपण बोलतो ताकद, जसं एक जोश आपण ज्याला बोलतो तसं झाडाला एक चमक येण्याचं काम करत असतं फॉस्फरस. आणि क्लोराईड किंवा पोटॅश आपल्या ज्या फुल असेल, फळ असेल, त्या फुलाची साईज चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी वापर करीत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला कांद्यावर जर आपण विचार केला तर अनेक असे सोयाबीन, टोमॅटो, इतर जी पिके त्याच्या फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपण 06020 असो किंवा 05234 याचा वापर करतो, ज्याद्वारे फुले आणि फळे आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात भेटू शकेल. याच्या संदर्भात कांद्याचा जर आपण विचार केला तर कांद्याला आपल्याला एकरी 1 ते 1.5 किलो स्प्रेद्वारे आपल्याला 05234चा घ्यायचं आहे प्रमाण. त्याच्यामध्ये वापरण्याची योग्य वेळ जेव्हा पण आपला कांदा हा 2 महिन्याच्या किंवा 2.5 महिन्याच्या पुढे होऊन जाईल त्यावेळी आपल्याला कांद्याला फवारणी करायची. तिसरी स्टेप ती म्हणजे आपण 1.5 महिन्याच्या पुढे आपल्याला कांद्याला फवारणी करायची. जर आपण खालून 05234 सोडणार असेल तर 2 महिन्याच्या पुढे आपण त्याला सोडू शकतो. त्याचं प्रमाण आपण एकरी 4 किलोपर्यंत ठेवू शकतो. खालून 3-4 किलो तुम्ही सोडू शकता. पण वरून वापरण्याची ही फक्त 1 ते 1.5 किलोपर्यंत, नाही तर आपले पाने स्कॉर्चेस होऊन करप्याचं प्रमाण आपल्याला येऊ शकतं किंवा आपल्याला अनेक विविध पद्धतीचे दोष दिसू शकतात. याच्यामुळं प्रमाण 1 ते 1.5 किलोवरच ठेवायचं आहे. आता फळाच्या साईजमध्ये कांद्याची साईज तुमची होणार आहे. शेवटच्या पाण्याला 05234चा वापर आपल्याला करायचा आहे. याच्यात तुमच्या लक्षात पण आले असेल की NPK ही ग्रेड आहे कोणत्या साईजमध्ये कोणत्या अवस्थेत पिकाला द्यायची, याच्या संदर्भातली संपूर्ण प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक इतरांपर्यंत आपला व्हिडिओ जास्तीत जास्त